नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू. एकदम छान दाणेदार आणि चविष्ट असे हे लाडू होतात. साखरेचा किंवा गुळाचा पाक न करता आपण हे लाडू बनवणार आहोत. हे बघा इथे मी बनवून घेतलेत. छान दाणेदार असे झालेले आहेत, चवीलाही अतिशय छान लागतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. कढई गरम करायची, याच्यामध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये 2 कप जाडे पोहे घालायचे आहेत. पोहे चाळून घ्यायचे आहेत आणि मग घालायचे आहेत. आता लो टू मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं आपण पोहे छानपैकी भाजून घेणार आहोत. हे बघा, छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे छान भाजले जातात पोहे. हे बघा इथे पोहे छान भाजले गेलेत. एक तोडून बघायचं आहे. बघा छान कुरकुरीत असे झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता याच्यामध्ये पाऊण कप शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथे. ते पण छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि शेंगदाणे पण छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. हे बघा इथे शेंगदाणे छानपैकी भाजलेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये पाऊण कप किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. ते पण छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आधी एखाद्या मिनिटासाठी खोबरं असंच लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे आणि अजून 2 मिनिटं आपण खोबरं भाजून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर खोबरं भाजायचं आहे. हे बघा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत. हे छान भाजले. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे. त्याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स असतील ते कापून घालायचे आहेत. मी इथे बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेत. ते एखाद्या मिनिटासाठी तुपावरती परतवून घेते. बघा छान परतलेत. प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता इथे पोहे, शेंगदाणे आणि भाजलेलं खोबरं थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. हे आधी पोहे मी वाटून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीक वाटलेलं नाही आहे, थोडंसं रवाळच टेक्स्चर ठेवायचं आहे. आता शेंगदाणे आणि भाजलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे. ते पण थोडंसं रवाळच वाटून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घेते आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. इथे मी पाऊण कप गूळ कापून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवरती आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. एखाद्या मिनिटासाठी पल्स मोडवरती मी इथे वाटून घेते, म्हणजे मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि लाडू पटकन वळले जातात. हे बघा इथे मी वाटून घेतलेलं आहे. मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे. हे बघा याला छान बाइंडिंग आलेलं आहे. मला इथे तूप घालायची गरज वाटत नाही आहे. हे बघा, जर आपलं मिश्रण कोरडं असेल तर थोडंसं तूप घालू शकता. याच्यामध्ये 2-3 चमचे तूप घातलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालायची आहे. भाजलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे. आता लाडू वळवून घेऊयात. ज्या साईजचा लाडू आपल्याला वळायचं आहे त्यानुसार मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लाडू वळवून घ्यायचे आहेत. अगदी सहज वळले जातात. जास्त वेळ लागत नाही हे लाडू बनवायला. अगदी 15 मिनिटामध्ये लाडू बनवून तयार होतात. हे बघा इथे मी सगळे लाडू याच प्रकारे बनवून घेते. तर ह्या जन्माष्टमीला नक्की ह्या पद्धतीने गोविंद लाडू करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हे बघा इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये 10 ते 12 लाडू होतात. हे बघा एक आपल्याला तोडून दाखवते. छान दाणेदार असे झालेले आहेत. चवीलाही अतिशय छान लागतात. महिनाभर छान टेकून राहतात हे लाडू. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जन्माष्टमीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा.